देखील लागली आहे. इथे देखील फटका दर्जेदार आहे. लॉंग ऑफ क्लिअर करणारा वैभव रसालचा ब्रँड दाखवणारा हा आलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. एक चांगला फटका आपला बाहेर वैभवच्या बॅट मधून. जो वैभव दुसऱ्या ओव्हरमध्ये मैदानामध्ये गेला होता, ज्याचं स्ट्राईक भेटली नाहीये, परंतु तो कितीपर्यंत शांत राहणार हे देखील प्रश्न होता. आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 धावसंख्येवरती पोहोचली आहे. 19 धाबा धावफलकावरती. गोलंदाजी मार्को सुमितचं स्वागत केलं षटकार आणि वैभव रसाल यानं. इथे देखील अकुटप्पाचा पुलचा धमाका. इथे क्षेत्ररक्षक नाही आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंगन क्लिअर करणारा पुनश्च मोठा बिग हिट पाहायला मिळाला वैभवच्या बॅट मधून. हा देखील तो षटकार. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत वैभव रसालच्या बॅट मधून. या षटकारच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सुमित वरती आक्रमण चढवलं. आता हा देखील स्विच हिटचा फटका खेचायचा होता. इथे देखील आला असा मोठा बिग हिट, परंतु आडव्या बॅटेतून खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावसंख्या येत होती वैभव रसालसाठी, परंतु त्याच्यानंतर थोडीशी इरादेच त्यांनी सहनशील केलाय. आणि तिथे देखील आला चेंडू निर्धाव. जो श्वास रोखला होता गोलंदाज सुमितने, तो श्वास देखील या चेंडूवरती सोडण्यात आला. आता 25 धावा धावफलकावरती. हा देखील लोवर बोल्टचा चेंडू कन्वर्ट केलाय. ताकदीचा पुरेपूर वापर मैदानामध्ये वैभव रसाल कडून पाहायला मिळतोय. हवेच्या ओघामध्ये चेंडू मात्र फेकून दिला पुनश्च काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा देखील आलाय तिसऱ्या ओव्हर मध्ये षटकार. उलट्या दिशेने हवा असल्या करणार आहे. पाहू शकाल त्याच्या विरोधामध्ये देखील वैभव रसालच्या बॅटमधून फटकेबाजी येते. 31 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3. थोडासा जो विचार करण्यास भाग पडले सुमितला, कशा पद्धतीने वैभवला गोलंदाजी करू. अख्खू टप्प्याचा चेंडू होता. इथे देखील मोठा हा फटका आला असता, परंतु बॅटचा फ्लो आधीच ओपन केला होता वैभवने. आणि तिथे देखील शरीराचा वेध घेतलाय. थोडासा चेहऱ्यावरती देखील चेंडू आदळलाय. थोडंसं पहा पंच. जरूर जरूर आपण पाण्याची पूर्तता करू. मैदानामध्ये थांबा नका. जवळपास पाहायला गेल्या या चेंडूवरती मोठा बिग आला असता, परंतु अर्ध्या ग्राउंडला चेंडू आपटला होता गोलंदाज सुमितने. थोडासा तो देखील चर्चेमध्ये असेल. एकतीस धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील आडव्या बॅटेतून थोडासा सेन्सिबल क्रिकेट हलक्यात ड्राईव्ह केलाय. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ मैदानामध्ये संपला आहे. आणि ओव्हर क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती. आता शेवटचे षटक आहे आणि वैभव रसालने स्वतःकडे देखील स्ट्राईक देखील ठेवले त्याने, कारण त्याला माहिती आहे शेवटचे 6 चेंडू सिंगल घेऊन मात्र आपल्याकडे शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक देखील ठेवण्यामध्ये यशस्वी देखील झालाय. 32 धावा धावफलकावरतून आता इथे स्लॉक षटक हाणामध्ये षटक. ओव्हर क्रमांक 4 मध्ये कोणता गोलंदाज असेल तो चौरावले टीमकडून. गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 4 मध्ये भावेश आलेत. त्यांच्यावरती जबाबदारी दिली स्लॉक षटक हाणाबाच्या षटकाची.
इथे देखील पहिला चेंडूवरती उडवला चेंडू, चेंडू लॉंग ऑन क्लिअर करेल. इथे देखील स्वागत केलं गोलंदाज भावेश. 2 ओव्हर दुसरे संघ शांत राहिला होता, परंतु त्याच्यानंतर वैभव रसाल मैदानामध्ये आले आणि त्यांच्या बॅटमधून एक आक्रमण भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. लगातारचा वैभवच्या बॅटमधून हा देखील या मॅचमध्ये आलाय 4था षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल अंक जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. 38 रन्स लॉस ऑफ 1 विकेट टीम कुलस्वामीनी धोत्रे संघ जाऊन अद्यापर्यंत पोहोचलाय. इथे देखील समोर चेंडू उडवलाय, व्यासपीठाला सलामी देणारा हा देखील आलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून वैभवचा ब्रँड दाखवणारा आपल्याला पाहायला मिळतो षटकार. पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला ना तर अवघ्या पाहायला गेले तर 13 धावसंख्या पहिल्या 2 षटकांमध्ये होता आणि त्याच्यानंतर हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे वैभव यांना. तब्बल धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती तब्बल 44. इथे देखील पाहायला मिळत आहे थोडासा जर का सरळ बॅटने धावसंख्या येते ना 2 षटकार मारल्यानंतर वैभव हे गिरादे करतायत की थोडासा स्विचिटचा प्रयत्न केला होता, परंतु तिन्ही स्विचिट करण्याचा प्रयत्न झाला होता, तिन्ही असफल ठरलेत. इथे देखील आला चेंडू निर्धाव चेंडू संगतीने धावफलक 44 वरती शिरावला त्यापर्यंत जाऊन. इथे देखील बिगेट करायचा प्रयत्न होता, बॅटान बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील आला चेंडू निर्धाव चेंडू नितांत गरज आहे. चोरावले टीमला प्रथम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तो निर्णय सफल देखील ठरला आणि त्याच्यानंतर 2 ओव्हरमध्ये थोडासा कठीण देखील ठरला, त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागेल आता. इथे देखील आडव्या बॅटीतून पुलचा धमाका पाहायला गेलं तर सलगचा 6वा षटकार आलाय. जरी मध्ये चेंडू निर्धाव आले असेल ना तरी पण थांबून फटकेबाजी करतोय संघासाठी. तब्बल धावसंख्या धावफलकावरती लागली 50 आणि वैभवचा आपण विचार केला तर तब्बल 13 चेंडू 38 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय. म्हणजे ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले होते, ओव्हर क्रमांक 2 मध्ये शांत राहिले आणि त्याच्यानंतर सलग 2 ओव्हरमध्ये धावसंख्येचा आलेख आहे तो जवळपास 38 धावसंख्या वैयक्तिक खेळी करतायत. त्याच्यामध्ये 6 षटकार आले त्यांच्या बॅटमधून. पाहू शकाल हवेचा ओघ भरपूर हवा या मैदानावरती निसर्गाच्या सानिध्यात रचल्या. इथे देखील फटका आता फसलाय. बराचसा काल चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज देखील आले होते, परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षकाने शेल देखील टिपली आहे आणि ही देखील शेवटच्या चेंडूवरती मिळालेली सफलता. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 50 टोटल. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज मात्र असणारे ती चोरावले या संघाला. चला लगेचच मैदानाच्या बाहेर या. चोरावले संघाने आपले सलामीचे 2 फलंदाज पाठवा देखील आणि फिल्डिंगसाठी कुलस्वामीनी धोत्रे संघ देखील आपण मैदानात